नमस्कार मित्रांनो, खूप काही लोकांचं म्हणणं असं असतं की त्यांनी कधी कोणाचं वाईट केलेलं नसतं, मग त्यांचं का चांगलं होत नाही. मुळात मुद्दा असा आहे की काही लोकांना स्वतःच्या आयुष्यावर कमी लक्ष आणि दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये डोकावून पाहण्याची जास्त त्यांना सवय असते. त्याचा परिणाम असा असतो की त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय याकडे त्यांचं जास्त दुर्लक्ष असतं आणि दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय याकडे त्यांचं जास्त फोकस असतं. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर असा असतो की जे समोरचे लोक आहेत ना, ते काय करतात, प्रगती करत करत स्वतःचं आयुष्य चांगलं करत राहतात. बरोबर आहे. आणि ही जे लोक असतात ना की दुसऱ्याच्या आयुष्यावर जास्त विचार करतात, ही लोक फक्त विचार करण्यातच मग्न असतात आणि स्वतःच्या आयुष्यात काय चाललं याकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम असा होतो की भविष्यामध्ये त्यांची जी प्रगती होणारी असते ती प्रगती कुठेतरी थांबते आणि नंतर ते स्वतःबद्दल त्यांना पश्चाताप व्हायला लागतो की यार मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझं का वाईट व्हायला पाहिजे. तर मुळात मुद्दा असा आहे की तुम्ही दुसऱ्यांपेक्षा स्वतःवर जास्त लक्ष द्या, स्वतःच्या आयुष्यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि स्वतःची प्रगती कशी होईल याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. त्यानंतर तुमची प्रगती होत असते. फक्त दुसऱ्यांबद्दल वाईट विचार केल्याने तुमची प्रगती होणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःबद्दल सुद्धा कधी कधी चांगला विचार करणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.